मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पडीत प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात यावी. प्रा. जोगेंद्र कवाडे. अमरावती येथे झाली पी.री.पा. ची संवाद परिषद. रविवार दिनांक 1 सप्टेंबर 2024 रविवारला रोजी अमरावती येथे संपन्न झालेल्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या संवाद परिषदेला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अमरावती विभागीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमरावती येथील शासकीय विश्रामगृहात पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष चरणदास इंगोले यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या कार्यक्रमात पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आधी पत्रकार परिषदेला संबोधित करताना अनेक विषयांवर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, लँडमार्च प्रणेता प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांनी चर्चा केली. आणि त्या ठिकाणी जसं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केल्याप्रमाणे उत्कृष्ट अशा प्रकारचं जागतिक कीर्तीचं स्मारक त्या ठिकाणी सुद्धा झालं पाहिजे ही आमच्या पक्षाची मागणी आहे. तिथलं अतिक्रमण हटवण्याच्या निमित्तानं अतिक्रमण हा प्रश्नच नाही, पण ज्या मोहल्ल्याशी ज्या वस्तीशी काही संबंध पायथ्याशी आहे, गडावर नाही आहे, गरीब अल्पसंख्याक समुदायाची वस्ती होती, त्याच्यावर हल्ला करण्यात आला, नासधूस करण्यात आली, मारहाण करण्यात आली. ही अत्यंत द्वेषपूर्ण भावनेतून कारवाई जी करण्यात आली, त्याला जबाबदार असणारे जे कोणी असतील त्यांच्यावर देखील कारवाई केली पाहिजे. आणि त्याचं नुकसान झालं, जी वस्ती होती खाली पायथ्याशी, त्याचं योग्य प्रकारचा पुनर्वसन ताबडतोब सरकारने करावं अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे. वक्तव्य करणारे संभाजी भिडे साताऱ्याचे, त्याचा कुठे काही दिसत नाही. त्यांचं काही कॉमेंट नाही, कोणत्याही प्रकारचं भाष्य नाही. ठीक आहे, ठीक आहे. पुतळा बनवणारा शिल्पकार जे आपटे आहेत त्यांचा आणि सनातन प्रभाचा काही संबंध आहे का? कारण सनातन प्रभात हे जे वर्तमानपत्र आहे ते पेनमधून प्रकाशित होतं. म्हणजे म्हणजे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. देशाची आणबाण शान म्हणजे छत्रपती शिवराय आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि मानबिंदू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. असं असताना त्यांचा पूर्णाकृती पुतळा ऐतिहासिक ठिकाणी इथे शिवबांनी आपला आरमार तयार केला. देशामध्ये तयार करण्यात आलेला पहिला आरमार, त्याला नेव्ही म्हणतो, नौसेना ज्याला आपण म्हणतो, तिथे सुरुवात केली. तिथे त्याच्या स्मरणार्थ शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्यात आला. तो किती ते करताना देखील तिची काळजी घ्यायला पाहिजे. ती त्याचं स्ट्रक्चरल देखभाल करणारा जो कोणी होता त्यांनी त्याची काळजी घेतली नाही. पुतळा बनवणारा जो शिल्पकार होता, काय नाव त्याचं, आपटे की काय नाव त्याचं, आपटे, त्यांनी त्याची काळजी घेतली नाही. आणि शेवटी महाराजांचा पुतळा कोसळला. संपूर्ण महाराष्ट्र अत्यंत उद्विग्न झाला, बेचैन झाला. आजपर्यंत इतके पुतळे आपल्या महाराष्ट्रामध्ये बसले, देशात बसले, असं कधी झालं नाही. तोडफोड वगैरे होते,
पण बसवलेला पुतळा कोसळणं अशी दुर्दैवी घटना पहिल्यांदाच शिवबांच्या महाराष्ट्रामध्ये घडली, बाबासाहेबांच्या महाराष्ट्रामध्ये घडली. त्यामुळे पुतळ्याचा शिल्पकार जो आपटे आहे तेच तर संबंधित जे काही असतील जे लोक, या सर्व संबंधित लोकांवर देखील सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे, कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे अशी आमच्या पक्षाची मागणी आहे. फक्त अमरावती असेल, यवतमाळ असेल, बुलढाणा असेल, अकोला असेल, हे जे जिल्हे येतात, वाशिम आहे, 5 जिल्हे येतात, 6 तिकडे येतात, पूर्व विदर्भामध्ये 5 जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची ही परिषद, ज्यामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधून येणाऱ्या 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाची धोरण, भूमिका, उमेदवार या संदर्भात महत्त्वाची चर्चा करण्यासाठी आज संवाद परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आमच्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा आपल्या सर्व पत्रकार मित्रांचं हार्दिक स्वागत करतो. सध्या अनेक ज्वलंत इश्यू आमच्या राज्यामध्ये, देशामध्ये आहेत. सर्वात दुर्दैवाची घटना जी घडली ती म्हणजे छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा हा जो कोसळला, ही अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. कोकण जिल्ह्याचे प्रभारी सीताराम पंत कांबळे यांनी भेट दिली त्या राजकोटला, मालवणला, सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याचे आमचे सर्व कार्यकर्ते ती जाऊन आले, पाहणी रिपोर्ट त्यांनी पाठवला आणि पुतळा बसवताना ज्यांच्याकडे जबाबदारी दिली होती तो शिल्पकार पुतळ्याचा आहे. एक पुण्याचे शिल्पकार आहेत, नाशिकचे शिल्पकार आहेत. अशा प्रकारचा पूर्णाकृती पुतळा बनवण्यासाठी कमीत कमी 2 ते 2.5 वर्षाचा कालावधी लागतो असल्याचं म्हणणं आहे.